तर गाईज आता आपण आहोत आपल्या मामाच्या गावी. वॉट ए प्लेस. आणि इथे माझा मामा बाईक घेऊन उभा आहे, तर आम्ही आता चाललो एक्सप्लोर करायला. तर चला आता बघूया आपण शेत-बीत. तर गाईज हे जे शेत आहेत ते सर्व आपले आहेत. इथून इथे काय मग काय ऊस, काय ऊस आहे ना, मग करत बघतो कोण. अच्छा, हे वाला हे पण आपलंच आहे. अच्छा, हे आपलं आहे का, बाबांचं आहे का? मग इथे काय करणार आहे? शेंगा. अच्छा, ऊस काढला. तर काही बघा इथे आता शेंगा नांगरणार आहेत. आधी ऊस होता. हे आहे माझ्या बाबांच्या नावावरती, माझ्या मम्मीचे पप्पा. आणि ते हाऊस वगैरे नाही आहे. अच्छा, एकदा बघ मी एकदा आपण आधी आलेलो त्या हाऊदेवर आंघोळ बिंघोळ केलेली, ते दुसरं होतं का? हे सगळे आपले सगळ्यांचे बाबांच्या भाऊ लोकांना वाटलेले. 8 जणांचे आहेत. अच्छा, ते आता आपल्याला आपण नांगरलंय ना, हा. आता पीक लावायचं पुढच्या महिन्यात. अच्छा, माझी इथे येते का काम काय? हा, येते हे का असं बांधले ते पाहे काय टमाट्यावर टमाट्याचं? गाईस ही बघा नदी. नाव आहे काय नदीचं? काय वारणा नदी. तर गाईस ही आहे वारणा नदी. आपण बघू शकता पावसात भरते पण ही फुल. इथे कपडे वगैरे धुत आहेत. इथे काका मच्छी विच्छी पकडताय. इथे मी आणि इथे आपली नदी बघू शकता आपण. काय कपडे बिपडे घासतायत, पोरं बघा आंघोळ करतायत. वा, ते बघा स्किल. क्या बात आहे भाई. आपण तर एवढं नाही, तिथपर्यंत मी पोहू शकतो, जास्त डीप मध्ये मी नाही पोहू शकत. तिथे मामा माझ्या मम्मीशी बोलत आहे कॉलवर आणि ते पकडलेली आहे वाटतं मच्छी. तर बघू. हे बघा इथे मच्छी पकडतायत. लेट्स सी काकांनी पकडले आहे की नाही. हो वाव, हे बघा. पकडली ना. काय काय खाणार की विकणार? खाणार. बघू. परफेक्ट, सही आहे. बघा भाई इथून रत्नागिरी पण जास्त लांब नाही, 1.5 तास आहे. आणि ज्योतिबाचं मंदिरचं डोंगर मी दाखवतो थांबा तुम्हाला आता. तो बघा तो समोर जो आहे तो आहे ज्योतिबाचा डोंगर. माहिती आहे वारणा दूध, वारणा लस्सी, श्रीखंड वगैरे. बघा ही फुल वारणाची डेअरी आहे. ही बघ इथे श्री वारणा सहकारी दूध. हा वास पण आला रे. ही बघा इथे वारणाची डेअरी पण आहे. तर गाईस जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर बघा, मी तुम्हाला न्यू गोष्टी जागा दाखवतोय. बघा इथे फुल दुधांच्याच गाड्या आहेत. मिल्क होय बघा, वारणा दूध संघ. आता मला मामाने इथे एका जागेवर घेऊन आलाय, पाटील धाबा. तर इथे आपण अख्खा मसूर ट्राय करूया. बघा हा आहे अख्खा मसूर फेमस. आणि रोटीची साईज बघा भाई, वॉट ए साईज. भेटूया खाल्ल्यानंतर. आता जेवण झालेलं आहे आणि भाई बिल फक्त 260. म्हणजे तुम्ही जर आता मेन्यू कार्ड मी तुम्हाला दाखवला होतो बघा, त्यात किती प्राईस होती ते. तर सॉर्टेड जेवण होतं भाई, टेस्टी, फुल टेस्टी. हे बघा हा ढाबा आहे तो. इफ यू आर नियर दिस प्लेस, म्हणजे आजीचं गावाचं नाव कुळरूप आहे. म्हणजे माझ्या मम्मीचं गाव जे आहे ते कुळरूप आहे. तर तुम्ही त्याच्या आसपास असाल तर या धाब्यात येऊ शकता भाई. सॉर्टेड कडक टेस्ट आहे, कडक आय स्वेअर. आणि दहीची स्टाईल तर मला खूप आवडली. आणि दही पण एवढं थिक ना की आय थिंक खूप रेअरली असं दही खायला भेटतं. तर मिळते अभी थोडे टाइम बाद.
तर आता आम्ही आलो आहोत इथे मामाची इथे बाईकचे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये. भाई खूप काही इथे मी आहे 2-3 दिवसासाठी तर आहे, तर असे डेली ब्लॉग्स तर थोडेफार येतीलच. इकडचं जेवण खाणं पिणं भाई. आता बघा, आता दुपारचे वाजलेत 12 आणि मी इथे उन्हातच फिरत होतो, पण एवढं मला असं ऊन लागतच नव्हतं. आपले आता तर मी इथे मुंबईमध्ये असतो ना, तर फुल आता मी काळवंडला असतो आतापर्यंत, पण एवढं काय वाटत नाही आहे. Rolling down the boulevard, sun hitting my shades. Riding low and slow, this vibe never fades. Palm टॉक अँड रन करूया आपण. तर आता मी शेतात आलो इथे पळण्यासाठी. शेतात नाही म्हणजे रोड आहे असं आजूबाजूनी बघा, फुल शेत. तर भाई ते रनिंग करायला पण मजा येत आहे. तर मी भेटतो तुम्हाला आता माझी रनिंग कम्प्लीट झाल्यावर. बाय बाय. आता ना पळता पळता मला एक गोष्ट आठवली की हे जे शूलेस आहेत ना, ते मी शूज घेऊन झालं मला ऑलमोस्ट 1 वर्ष. मी 1 वर्षामध्ये ती शूलेस एकदाच बांधली आहे आणि त्याला मी आतापर्यंत असाच यूज करतो. भाई मला आता आठवलं की माझी लास्ट टाइम शूलेस कधी बांधलेली, कधी बांधलीच नाही. म्हणजे मी डायरेक्ट असं ओपनली त्याच्या आतमध्ये टाकतो पाय. आणि भाई हे था आज का इन्फॉर्मेशन ऑफ द डे. तर गाईज आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही चाललो आहे आता थोडं अजून एक्सप्लोअर करायला. आता मस्त थंडावा आहे, फुल चिल. तर आपण बघू शकता वॉट ए क्लायमेट साईड. ऊन वगैरे सर्व गेले आणि संध्याकाळचे वाजले आता 7 वाजत आलेत. हे बघा गाईज बकरी आणि आणि काय तर होतं इथे, कुत्रा आहे इथे. हे बघा मॅ. तर गाईज आता आपण आहे बुद्ध विहारच्या इथे, पण सॅडली कुलूप आहे. तर वी आर गोईंग बॅक. गाईज हे बघा आता माझ्या आजीच्या हाताचं जेवण. वांगची आमटी आहे, भाकरी आहे, भाजी आहे, भात आणि दही. तर भाई अजून काय हवं आहे. खाली बसून मस्त जेवतोय आता. तर आता मस्त मी जेवण वगैरे एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटतो जेवण झाल्यावर. बाय. एक माईक पडला. तर या जेवणाची मी वेगळी आता काय तारीफ करू. ना हे कुठल्या हॉटेलचं आहे ना किंवा कुठला फॅन्सी धाबा और समथिंग. दिस इज एक्चुअल गाँव का फूड दैट इज वेरी टेस्टी, वेरी हेल्दी, सो सेटिस्फाइंग. मेरी पूरी आत्मा सेटिस्फाई हो गई. और साथ में दही. इथे आता सर्वांचं जेवण चालू आहे. मामा, आजी, आई, छोटी बहीण.